Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 2 History and the Concept of Time from Environmental Studies textbook part 2 standard 5. We have studied this lesson in a very interesting way. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Now let's learn and understand its question and answers. Question 1. Fill in the blanks. The calendar we use today is based on the dash. जे कॅलेंडर आपण आज वापरतो ते कशावर आधारित आहे? कॉमन एरा और ख्रिश्चन एरा. द पिरियड बिफोर द कॉमन एरा इज नोन ॲज द टाईम. कॉमन एराची सुरुवात होण्यापूर्वीच्या पिरियडला काय म्हणतात? बिफोर कॉमन एरा और बिफोर क्राइस्ट. बिफोर कॉमन एरा याला शॉर्टमध्ये BCE असे म्हणतात, तर बिफोर ख्राइस्ट याला शॉर्टमध्ये BC असे म्हणतात. वी डिवाइड टाईम इंटू डॅश फॉर आर कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे सोय. आपण टाईमला डिवाइड करतो आपल्या सोयीसाठी. कशामध्ये? पिरियड्समध्ये. वी डिवाइड टाईम इंटू पिरियड्स फॉर आर कन्व्हिनियन्स. वी डिवाइड द डॅश इंटू डे टाईम अँड नाईट. We divide the day into daytime and night time. Our earth rotates around its dash at a certain speed. Axis. Question 2. Answer each question in one sentence. A. Which scientific methods are used to estimate the age of the layers of soil and the remain found in them? मातीचे जे थर असतात ते किती वर्षांपूर्वीचे आहेत व त्या थरांमध्ये सापडलेले रिमेन्स म्हणजेच अवशेष किती जुने आहेत याचा अंदाज लावण्यासाठी कोणत्या सायंटिफिक मेथड्सचा वापर केला जातो? आन्सर. कार्बन 14 ॲनालिसिस अँड ट्री रिंग्स ॲनालिसिस आर द सायंटिफिक मेथड्स used to estimate the age of the layers of soil and the remains found in them. B. How is the first century of the Common Era written? कॉमन एराच्या पहिल्या 100 वर्षांचा 100 इयर्सचा काळ कसा लिहिला जातो? आन्सर. द फर्स्ट सेंचुरी ऑफ द कॉमन एरा इज रिटन ॲज 1 to 100 AD or 1 to 100 CE. C. How is the first millennium of the Common Era written? कॉमन एराच्या पहिल्या 1000 इयर्सचा काळ कसा लिहिला जातो? तो पिरियड कशा प्रकारे लिहिला जातो? आन्सर. द फर्स्ट मिलेनियम ऑफ द कॉमन एरा इज रिटन ॲज 1 to 1000 AD or 1 to 1000 CE. D. What is the smallest unit to measure time? टाईमला मेजर करण्याचं स्मॉलेस्ट युनिट कोणतं आहे? आन्सर. Second is the smallest unit to measure time. What are the two main periods of history? हिस्ट्रीचे 2 main periods कोणते आहेत? Answer. Prehistoric period and historic period are the 2 main periods of history. Question 3. Answer the following questions in brief. What is meant by the unilinear division of time? युनिलिनियर डिव्हिजन ऑफ टाईम म्हणजे काय? आन्सर. 7 days मेक्स अ वीक. 7 daysचा एक वीक होतो. 2 weeks मेक अ फोर्टनाईट. 2 weeks मिळून एक फोर्टनाईट तयार होते. फोर्टनाईट म्हणजे पंधरवडा. अँड 4 weeks मेक अ मंथ. 4 weeksचा एक मंथ तयार होतो. अशाच प्रकारे 12 months मेक अ इयर. 100 years मेक अ सेंचुरी. 100 years कंप्लीट झाले की आपण असं म्हणतो की 1 century कंप्लीट झाली. अँड 10 centuries मेक अ मिलेनियम. आणि अशाच 10 centuries म्हणजेच 1000 year कंप्लीट झाले की आपण असे म्हणतो की 1 millennium कंप्लीट झाले. सो दिस मेथड ऑफ डिवायडिंग टाईम इज नोन ॲज द युनिलिनियर डिव्हिजन ऑफ टाईम. B. What are the units of measuring time? टाईमला मेजर करण्याचे युनिट्स कोणते आहेत? आन्सर. द युनिट्स ऑफ मेजरिंग टाईम आर सेकंड, मिनिट, आर, डे, वीक,
fortnight, month, year, century, and millennium. A second is the smallest unit of time. There are various methods of measuring time in different parts of the world. Of these, the Common Era or Christian era is most widely used. Question 4. Complete the chart given below. इथे एक चार्ट दिलेला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. टाईम इन हिस्ट्री आणि 2 पार्ट्स दाखवलेले आहेत. इथे राईट केलेले आहे नो रिटर्न रेकॉर्ड्स अवेलेबल आणि इथे राईट केलेले आहे रिटर्न रेकॉर्ड्स अवेलेबल. ज्याचे रिटर्न रेकॉर्ड्स अवेलेबल नाही आहेत त्या पिरियडला काय म्हणतात, त्या टाईमला काय म्हणतात, त्याला म्हणतात प्री हिस्टोरिक पिरियड. आणि ज्या टाईमचे रिटर्न रेकॉर्ड्स किंवा ज्या पिरियडचे रिटर्न रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत त्या पिरियडला काय म्हणतात, हिस्टोरिक पिरियड. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.